नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता कल्पनाने प्रियाला चांगलंच कामाला लावलेलं असतं. प्रियाकडून गोड बोलून डोकं चेपून घेतलेलं असतं, डोक्याला बाम लावून घेतलेला असतो. आणि तेव्हाच प्रियाचं नाटक सुरू असताना मैनावतीचा तिला फोन येत असतो. मैनावतीचा फोन आल्यानंतर प्रियाच्या लक्षात येतं की आपल्याला तिला पैसे द्यायला जायचं आहे. तेव्हा प्रिया म्हणत असते की आई, माझा महत्त्वाचा फोन येतोय, मला जावं लागेल, माझं थोडं काम आहे. तेव्हा इथे कल्पना म्हणते, थँक्यू हां तन्वी, खूप बरं वाटलं तू माझं डोकं चेपून दिलंस तर. मला आराम आला, डोकं दुखायचं राहिलं. तेव्हा प्रिया आता बाहेर जात असताना चुकून तिचं ATM खाली पडलेलं असतं. ती घाईघाईने उचलते आणि बाहेर निघून जाते. तेव्हा सायलीला तिच्यावरती संशय आलेला असतो. तिला असं वाटतं की प्रियाचा पाठलाग करायला पाहिजे, म्हणजे काहीतरी पुरावे हाती लागतील. ती म्हणते, आई, अहो आपण खीर केली होती ना, मी यांना डब्यामध्ये द्यायला विसरली. मी त्यांना पटकन ऑफिसला जाऊन खीर देऊन येते हां. तेव्हा कल्पना म्हणते, ठीक आहे. तर इथे अर्जुनने चैतन्यला सांगितलेलं असतं की प्रिया ही तन्वी नाही आहे, तिचा ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह आहे, O निगेटिव्ह नाही. तेव्हा चैतन्य म्हणतो, रविराज काकांनी तर सांगितलेलं की तिचं ब्लड ग्रुप O निगेटिव्ह आहे, आणि जर प्रियाचं ब्लड ग्रुप O निगेटिव्ह नाही याचा अर्थ ती खरी तन्वीच नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, ती खरी तन्वी नाहीच आहे चैतन्य. त्यानंतर इथे सायली प्रियाचा पाठलाग करत तिच्या पाठोपाठ आता रिक्षामधून जात असताना ती लगेच अर्जुनला फोन करते आणि त्याला सांगते की मी प्रियाचा पाठलाग करते. ती MK रोडवरून आता सरळ पुढे जात आहे आणि मी तिच्या मागोमाग आहे. ती नक्की कुठे जाते याचा मला शोध घ्यायचा आहे, म्हणजे तिच्या विरोधात आपल्याला काहीतरी पुरावे सापडतील. अर्जुनला सुद्धा जायचं असतं, पण प्रिया आता पुढे निघून जाईल म्हणून सायली म्हणते की मी तुम्हाला आता लाईव्ह लोकेशन पाठवत नाही, मी फक्त तिचा आधी पाठलाग करते, ती कुठे जाते ते बघते. तेव्हा प्रिया पोचलेली असते, ती म्हणजे दुसरीकडे कुठेही नाही, मैनावती आणि सदाच्या घरी. तिथे आल्यानंतर सायली तिच्या मागोमाग येते आणि खिडकीमध्ये जाऊन उभी राहते. तेव्हा प्रिया आता घरामध्ये घुसून डायरेक्टली त्यांच्याकडे रागाने बघते. तेव्हा प्रेक्षकांनो, जसं काही प्रियाचं इथे आता सारखंच येणं जाणं आहे असं तिच्या बोलण्यावरून लक्षात येत असतं. मैनावती म्हणत असते, अरे आलीस का तू पोरी? बरं बरं, तू चहा नाश्ता करून आलीच असशील, पण तुला पाहिजे असेल तर मी तुझ्यासाठी चहा करते, हां थांब तू. तेव्हा प्रिया म्हणते, काही नको आहे मला, काही नको, ही नाटके करायची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त पैसे हवे असतात ना, तेव्हाच माझी आठवण येते. हे घ्या, पैसे घ्या, आणि आता तुमचं काम झालं आहे, त्यामुळे मला सारखा कॉल करायचा नाही हां, असं प्रियाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा इथे सदा मैना म्हणतात की ठीक आहे पोरी, तुझे पैसे देऊन झाले ना, मग आता आम्ही कशाला तुला फोन करू, नाही फोन करणार, नाही फोन करणार. तेव्हा सायली म्हणते की मैनावती सदा प्रियाजवळ हसून बोलत आहेत, जेव्हा ते घरी होते तेव्हा तर कधी तिच्याजवळ हसून बोलले नाही, आणि प्रिया त्यांना पैसे कसले देत असेल. तेव्हा अर्जुनला सायली फोन करते आणि म्हणते, अहो तुम्हाला माहिती आहे का, प्रियाचा मी पाठलाग करत होते तर प्रिया कुठे आली. प्रिया मैनावती आणि सदा या दोघांच्या घरी आली आहे आणि त्यांना पैसेसुद्धा दिलेत, ते सुद्धा 15-20 हजार रुपये. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय, थांब मी तिथे आत्ताच्या आत्ता आलो. तेव्हा सायली म्हणते, आधी तुम्ही येऊ नका, इथे नक्की काय चाललंय ते मला बघू द्या. तेव्हा प्रिया निघून गेलेली असते आणि इथे आता सायली लपून छपून बघत असते प्रिया निघून गेले का ते. तेव्हा इथे सदा म्हणत असतो, अगं मैनावती, दरवाजा तरी बंद लावून करून घे ग, नाहीतर ह्या चाळकऱ्यांची जर नजर आपल्या पैशांवरती पडली तर. दरवाजा तर बंद कर. तेव्हा मैना म्हणते, जावं तुम्हीच दरवाजा बंद करा, आणि ती आता एक एक नोट मोजत असते. तेव्हा इथे सदा दरवाजा बंद करायला जाणार, तेवढ्यातच सायली दरवाजा उघडते आणि आता डिरेक्टली घरामध्ये एंट्री घेते. तेव्हा इथे मैनावती पैसे मोजत असते आणि सायली तिच्याकडे बघत असते. तेव्हा मैनावती आणि सदा दोघेही जण इथे आता सायलीला बघून घाबरलेले असतात. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे पूर्णाजी आलेली असते, डायनिंग टेबलवरती बसते, पण तेव्हा ती बघत असते विमल किचनमध्ये नाही आहे. ती विमलला हाका मारत असते. तेवढ्यातच तिथे प्रिया मैनावतीला पैसे देऊन घरी आलेली असते. तेव्हा प्रिया म्हणते, पूर्णाजी, विमलताई नाही आहे वाटतं घरामध्ये, तू बोल ना, तुझं काही काम होतं, काय हवं आहे का तुला.
तेव्हा पूर्णाजी म्हणते, मला कॉफी हवी आहे. तू आता आलीच आहेस तर मला कॉफी देतेस का? तेव्हा प्रिया आपल्या मनामध्ये म्हणते, अरे बाप रे, म्हातारी याच्या आधी शिक्षा म्हणून कॉफी करायला लावायची, पण आता प्रेमाने मागते. तेव्हा प्रिया म्हणते, पूर्णाजी तुला माझ्या हातची कॉफी चालेल का? तेव्हा ती तुला गोड तर लागेल ना? पूर्णाजी म्हणते, का नाही लागणार? जर तू आता गोड वागण्याचा प्रयत्न करतेस, चांगलं वागण्याचा प्रयत्न करतेस, तर मलासुद्धा तुझ्या हातची कॉफी गोड लागेलच की. तेव्हा प्रिया म्हणते, हो पूर्णाजी खरंच, बस ना तू बस, मी तुझी फेवरेट कॉफी तुला लगेच बनवून देते. तेव्हा प्रेक्षकांनो, पूर्णाजी इथे आता जणू काही प्रियाला गोड बोलून शिक्षाच देत असते. त्यानंतर सायली म्हणत असते की काय चाललंय तुमच्या दोघांचं, सांगा ना, काय चाललंय तुमच्या दोघांचं? तेव्हा इथे मैना म्हणते, ए बाई, तुम्ही सुभेदारांनी आम्हाला अपमानित करून घरातून बाहेर काढलं, आता आम्ही आमच्या घरी आलोय, तरीसुद्धा तुझं काय आहे गं इथे? कशाला आलीस तू? ए बाई, आता मी काय बी केलेलं नाही आहे, तू जा बरं इथून, जा, आत्ताच्या आता निघून जा. तेव्हा सायली म्हणते, हो मी जाणारच आहे, पण आधी मला सांगा, सुभेदारांबरोबर तुमचं सगळं नातं तुटलं आहे ना? मग माझी जाऊ इथे प्रिया सुभेदार तुम्हाला भेटायला का आली होती आणि कशासाठी पैसे देत होती ते आधी सांगा. सायली असा प्रश्न विचारते. तर इथे अर्जुनचे एक नवीन क्लायंट आलेले असतात. त्यांच्याबरोबर आता अर्जुनला बोलायचं असतं, पण त्याचं पूर्णपणे लक्ष असतं ते सायलीच्या या प्लॅनकडे. त्याचं अर्जुनचं त्या क्लायंटकडे लक्षच नसतं. तेव्हा चैतन्य त्यांच्याशी सगळं काही बोलून घेतो, सगळे रिपोर्ट्स मेल करायला सांगतो आणि म्हणतो की तुमचं काम नक्की होईल. तेव्हा ते क्लायंट म्हणतात, अर्जुन सुभेदार तुम्ही एकदा पेपर बघाल ना? अर्जुन म्हणतो, हो मी सगळे पेपर चेक करतो. तेव्हा क्लायंट गेल्यानंतर चैतन्य म्हणतो, अर्जुन काय चाललं आहे तुझं? अरे ते क्लायंट इथे आले, त्यांना तुझ्याजवळ बोलायचं आहे, त्यांची केस डिस्कस करायची आहे आणि तुझं लक्षच नाही आहे त्यांच्याकडे. अरे असं कसं चालेल? तेव्हा अर्जुन म्हणतो, काय करू मी? इथे माझी बायको फोन करत नाही आहे, तिला एकटीला सगळा शोध घ्यायचा असतो. प्रियाचा पाठलाग करत करत ती त्या लोखंडेंच्या घरी पोचले, ते सदा आणि मैनावती लोखंडे, आणि अजूनपर्यंत तिचा फोन आलेला नाही आहे आणि मी फोन करतोय तर माझी बायको फोन उचलत नाही आहे. आता काय करू मी, सांग, माझं कसं लक्ष लागणार आहे तिथे? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने चैतन्यला सांगितलेलं असतं की प्रियाचा पाठलाग करत सायली ही मैनावतीच्या घरी गेले म्हणून तो टेन्शनमध्ये आहे. तेव्हा सायली म्हणते, बोला ना, आता का गप्प बसलात? सुभेदारांबरोबर तुमचा काहीच संबंध नाही आहे ना, आणि नाहीच आहे. मग तरीसुद्धा माझी जाऊ प्रिया सुभेदार ही तुम्हाला पैसे द्यायला का आली होती? का तिने तुम्हाला पैसे दिले आणि तुम्हीसुद्धा हसत हसत ते पैसे घेतलेत? जेव्हा तुम्ही आमच्या घरी आला होतात तेव्हा तर प्रियाबरोबर तुम्ही नीट कधी बोललात नाहीत आणि आता तुम्ही तिच्याकडून पैसे घेतलेत का? कशासाठी? तेव्हा इथे मैना म्हणते, अगं काय करणार आम्ही पोरी, अगं आमचं हे दुकान आहे ना, दुकान, ते अजिबातच चालत नाही गं. ते दुकान फक्त आम्ही नावाला खोलून ठेवलं आहे, पण ते अजिबात चालत नसल्यामुळे पैशांची आम्हाला खूप नड होती. आता आम्हाला दुसरे पैसे कोण देणार? ही पोरगी आम्हाला रस्त्यात सापडली आणि आम्ही तिच्याकडे पैसे मागितले. आधी आम्हाला तिचा राग यायचा, पण पोरगी इतकी पण वाईट नाही, गुणाची आहे पोरगी. आम्ही तिच्याकडून कर्ज घेतलं आणि हे पैसे जे आम्ही घेतलेत ना, ते हळूहळू आम्ही तिला परत करणार आहोत. आम्ही काही ते कायमस्वरूपी घेतलेले नाही आहेत, आम्ही तिला परत करणार आहोत. तेव्हा सायली म्हणते, अच्छा, पैसे मागायला, कर्ज घ्यायला तुम्हाला प्रियाच भेटली का? तुम्हाला दुसरं कोणी कर्ज दिलंच नाही? तेव्हा मैना म्हणते, कोण देणार पोरी? अगं ही आजूबाजूला जी माणसं आहेत ना, ती आम्हाला समोर उभंसुद्धा करत नाही, कारण त्यांच्याकडून सुद्धा आम्ही खूप उसणं काही ना काहीतरी आणलं आहे ना, म्हणून आम्ही या तन्वीकडून पैसे घेतले. पोरगी लई चांगली आहे गं, उगाच तिला काय बी बोलू नको, खरंच गुणाची आहे पोरगी. तेव्हा सायलीला कळतं हे दोघेजणं काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतायत, खोटं बोलतायत. आणि तेव्हा इथे सायली आता अर्जुनचा फोन उचलते. अर्जुन म्हणत असतो, बायको कुठे आहेस तू? कधीपासून मी तुला फोन करतोय, तू माझा फोन का उचलत नाही आहेस? आणि महत्त्वाची गोष्ट, तू जर तिथे जाणार होतीस तर एकटी का गेलीस? मलासुद्धा बरोबर घेऊन जायचं ना. तेव्हा इथे सायली म्हणते, हे बघा, इथे जे काही घडलं आहे ते मला तुम्हाला सांगायचं आहे, ते सांगण्यासाठी मी ऑफिसला येते. अर्जुन म्हणतो, लवकर या, मी तुझी वाट बघतो. तेव्हा इथे प्रिया पूर्णाजीसाठी कॉफी करायला गेलेली असते. तेव्हा ती इन्स्टंट कॉफी करत असते. पूर्णाजी म्हणते, नाही नाही, मला तशी कॉफी आवडत नाही, मला फिल्टर कॉफी आवडते. बघ बरं तिथे कुठेतरी माझी फिल्टर कॉफी ठेवली असेल. आणि ती संपूर्ण कपाट तिला चेक करायला लावते आणि नंतर पूर्णाजी सांगते की फिल्टर कॉफी नक्की कुठे आहे ते. त्यानंतर फिल्टर कॉफी मिळालेली असते. मग आता
दुसरं भांडं घे, त्याच्यामध्ये कॉफी बनव आणि मग त्याच्यामध्ये थोडी साखर टाक, जायफळ टाक. हे सगळं पूर्णाजी तिला सांगत असते आणि हे सगळं प्रिया करत असताना मैनावतीचा सारखा सारखा फोन येत असतो. आणि तेव्हा पूर्णाजी म्हणते, बाई तो फोन सारखा सारखा येतोय, तो एकतर उचल नाहीतर माझी कॉफी बिघडेल. तेव्हा प्रिया फोन उचलते. तेव्हा मैनावती म्हणत असते, अगं तुला फोन उचलायला काय झाले गं? तुला माहिती आहे का इथे ती सायली आली होती. सायलीचं नाव घेतल्या घेतल्या आता पूर्णाजीची सगळी कॉफी खाली सांडून जाते. पूर्णाजी म्हणते, बघितलंस, सगळी कॉफी सांडवलीस ना. काय उपयोग केलास गं एवढी सगळी मेहनत करून. जाऊ दे आता, ते सगळं क्लीन करून घे, असं पूर्णाजी म्हणत असते. तेव्हा प्रिया म्हणते, मी तुम्हाला नंतर फोन करते, तुमच्याजवळ नंतर बोलते. तेव्हा प्रिया बोललेली असते की आता लागली वाट. तेव्हा मैनावती म्हणते, जर हिची वाट लागली तर मग आमचीसुद्धा वाट लागलीच म्हणून समजायचं. मैनावती आता घाबरलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, साक्षी शिखरे आपल्या घरामध्येच लपून बसलेली असते, जिथे पोलिसांचा पहारा असतो. ती खिडकीमधून आता घरामध्ये जाऊन 4-5 दिवस लपून बसलेली असते. साक्षी म्हणते, चला 4 दिवस झाले, आता मी इथे जास्त दिवस लपून राहणार नाही, मी आता जाते माझ्या रूमवरती. तेव्हा साक्षी तिथून जात असताना त्या माणसाने बघितलेलं असतं, ज्या माणसाला अर्जुन आणि चैतन्य दोघेजणं भेटलेले असतात. आणि त्या माणसाला सांगितलेलं असतं की तुम्ही इथेच कुठेतरी राहता का आजूबाजूला. तेव्हा तो माणूस म्हणतो, नाही साहेब, समोरच्या बंगल्यामध्ये मी कामाला येतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुम्ही समोरच्या बंगल्यामध्ये कामाला येता ना, मग ह्या बंगल्यावरती जरा तुम्ही लक्ष ठेवा, कोण येतं कोण जातं. तुम्हाला काहीही संशयास्पद वाटलं ना, काहीतरी विचित्र वाटलं की तुम्ही प्लीज आम्हाला कॉल करा, खूप अर्जंट आहे, तुमची मदत होईल. तेव्हा तो माणूस म्हणतो, ठीक आहे, तुमचा नंबर द्या, इथे काहीही संशयास्पद वाटलं तर मी तुम्हाला कॉल करेन. आणि तेव्हा आता चैतन्याचा नंबर दिलेला असतो. आणि तो माणूस जेव्हा साक्षीला तिथून जाताना बघतो तर त्याने ओळखलेलं नसतं की ती साक्षी आहे, कारण तिने हुडी घातलेली असते, तोंड कव्हर केलेलं असतं. पण त्याला एक गोष्ट माहिती आहे की कुणीतरी व्यक्ती इथून गेले आणि म्हणूनच तो लगेच चैतन्याला फोन करणार असतो. तेवढ्यातच इथे आता पूर्णाजी म्हणत असते, काय गं बाई, सांडवलीस ना सगळी कॉफी, आता एक काम कर, आधी ते सगळं किचन क्लीन करून घे. तेव्हा प्रिया म्हणते, हो हो पूर्णाजी, अगं हे बघ ना, आता मी सगळं किचन पूर्णपणे क्लीन करून घेणार आहे. आधी ही खाली जी कॉफी सांडली आहे ना, आधी ती सगळी मी व्यवस्थित क्लीन करणार आहे आणि त्यानंतर मी परत तुझ्यासाठी छान अशी कॉफी करणार आहे. तेव्हा इथे सगळं क्लीन करून घेतलेलं असतं. पूर्णाजीने सांगितलेलं असतं ते भांडं आता परत धुवून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये दुसरी कॉफी बनवायची आणि त्याचबरोबर साखरसुद्धा थोडीशी टाकायची आणि जायफळ, आणि अशा पद्धतीने कॉफी करून मला द्यायची आहे, कळलं ना. आणि उकळा जरा चांगला येऊ दे, आणि मला अशीच कॉफी आवडते. बघूया आता कशी कॉफी बनवतेस ते. नाहीतर पहिली तर कॉफी सगळी सांडूनच टाकलीस, आता दुसरी कॉफी बघूया कशी बनते. तेव्हा इथे सायलीने आता प्रियाची वाटच लावलेली असते. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की तन्वी इथे बस, कॉफी पिऊन झाल्यानंतर माझा कॉफीचा मग लगेच धुवून टाक, नाहीतर खरकटी भांडी साठून राहतात, कळलं का. आणि बस इथे, जाऊ नकोस कुठे. तेव्हा प्रिया तिथे बसलेली असते. पूर्णाजी म्हणत असते की कॉफी छान झाली खरंच. तेव्हा प्रिया म्हणत असते की चला बाबा, कॉफी तर आवडली म्हातारीला, तिला हळूहळू पुन्हा सगळ्यांची मनं जिंकायची असतात आणि मग सगळ्यांना इथे लाथ मारायची असते, हा तिचा डाव असतो. तर इथे सायली आल्यानंतर अर्जुन फोन करतो आणि म्हणतो, कुणीही आतमध्ये यायचं नाही, कुणालाही आतमध्ये पाठवायचं नाही. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, बायको तू प्रियाचा पाठलाग करत गेलीस सदा महिन्याच्या घराबरोबर, प्रियाने त्यांना पैसे दिले इथपर्यंत तू सगळं सांगितलंस, नंतर काय घडलं. तेव्हा सायली म्हणते, मग प्रियाने पैसे दिले आणि ती म्हणाली की परत कॉल करायचा नाही म्हणून, आणि ती तिथून निघून गेली मी तुमच्याजवळ बोलत असताना. आणि मग मी गेले सदा महिन्याला विचारलं की तिने तुम्हाला पैसे का दिले, तर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे पैशाची नड आहे म्हणून मी त्यांच्याकडून कर्ज घेतले, आम्ही तिला ते पैसे परत करणार आहोत. तेव्हा चैतन्य म्हणतो, काय प्रिया आणि त्यांना पैसे देईल, कधीच शक्य नाही आहे. तिच्या हातातून कधी दुसऱ्यांसाठी पैसे सुटतात का, ती फक्त दुसऱ्याचे पैसे लुबाडू शकते. तेव्हा सायली म्हणते, तेच ना, म्हणजे कधीच तिचा स्वतःचा स्वार्थ असल्याशिवाय ती कुणालाही मदत करणार नाही किंवा पैसे देणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, ही गोष्ट खूपच जास्त स्ट्रेंज आहे,
म्हणजे प्रियाने पैसे दिले याचा अर्थ नक्कीच त्यांच्याकडून तिला काहीतरी मदत होत असेल. स्वतःचा स्वार्थ असल्याशिवाय, स्वतःचा फायदा असल्याशिवाय प्रिया कधीच कुणाला पैसे देणार नाही. मग तिच्याकडून सदा महिन्याने पैसे का घेतले असतील, ते सुद्धा 15-20 हजार रुपये. तेव्हा इथे सायली म्हणते, तेच ना, मला सुद्धा ते काही कळलं नाही. ते दोघेजणं काहीतरी खोटं बोलत असतील का, आपल्यापासून सत्य लपवून ठेवत असतील. तेव्हा अर्जुन म्हणतो, तसंच काहीतरी असू शकतं. तेव्हा प्रेक्षकांनो, चैतन्य म्हणत असतो, मग आता काय करायचं? मैनावती आणि सदा यांना वेगळ्या पद्धतीने विचारायचं का? तेव्हा मी यांचीसुद्धा त्यांना धमकी दिली की ते पोलीस घेऊन येतील म्हणून, पण तरीसुद्धा त्यांनी सत्य सांगितलं नाही. तेव्हा सायली म्हणते, मग आता पुढे काय करायचं? तेवढ्यातच इथे आता चैतन्याला फोन आलेला असतो त्या माणसाचा, आणि त्याने सांगितलेलं असतं की साहेब, तुम्ही मला समोरच्या बंगल्यावरती लक्ष ठेवायला सांगितलं होतं, आठवतंय का? तर माझं लक्ष होतं त्या बंगल्यावरती. त्या बंगल्यातून एक माणूस बाहेर आला. त्याने हुडी घातली होती. तो माणूस होता की कुठली बाई होती ते मला कळलं नाही, पण आत्ताच ती या बंगल्यातून, ते सुद्धा खिडकीतून निघून गेली. तेव्हा चैतन्य म्हणतो, हो का, खूप चांगली माहिती दिली तुम्ही. यापुढेही प्लीज लक्ष ठेवा आणि काही समजलं तर कॉल करा. तेव्हा इथे सायली म्हणते, कुणाचा फोन होता? तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, तुला माहिती आहे का, आपण ज्या माणसाला महिपतच्या घरावरती लक्ष ठेवायला सांगितलंय ना, त्या माणसाने फोन केला होता. तिथून एक माणूस हुडी घातलेला बाहेर पडला, असं त्यांचं म्हणणं आहे. तेव्हा सायली म्हणते, काय, पण तुम्ही महिपतच्या घरावरती त्या माणसाला का बरं देखरेख ठेवायला सांगितले? काय संबंध? महिपत तर जेलमध्ये आहे ना? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, अगं बायको, महिपत आहे ना, पळून जाण्याचा प्लॅन करत होता, म्हणून मी पोलिसांना सांगितलं तो पळून जाण्याचा प्लॅन करेल आणि तो त्याच्या घरापर्यंत पोचेल. तेव्हा काही झालं तरी त्याच्या बंगल्यावरती पहारा द्या म्हणून. तेव्हा सायली म्हणते, अहो पण असं कसं बोलता तुम्ही? तो जेलमध्ये आहे ना, आणि पोलिसांचा ऑलरेडी पहारा आहे. मग तो पळून जरी बाहेर आला तरी तो त्या बंगल्यावरती का जाईल? तो दुसरीकडे कुठेतरी जाईल ना. तुम्ही माझ्यासाठी काहीतरी लपवताय का? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, असं काही नाही आहे बायको, अगं आम्ही असाच शोध घेत होतो. बाकी जाऊ दे, आता आपल्याला प्रियावरती फोकस करायचं आहे. आपण तिच्याकडे लक्ष देऊया. पण बायको, आधी तू मला सांग, घरातून तू प्रियाच्या मागे मागे बाहेर पडलीस, काय सांगून बाहेर पडलीस? तेव्हा सायली म्हणते, काही नाही, तुमच्यासाठी खीर घेऊन आली आहे असं सांगितलं आणि घरातून बाहेर पडले. घ्या खीर खा, तुम्हाला मला काही सत्य सांगायचं नाही आहे ना, मग मी जाते निघून, असं म्हणून आता सायली तिथून गेलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, चैतन्य, काय गरज होती त्या महिपतचा विषय सायलीसमोर काढायची? बघितलं ना तिला किती राग आला. तेव्हा चैतन्य म्हणतो, अर्जुन, आता मला कुठे माहिती होतं सायली वहिनीच्या समोरच त्या माणसाचा फोन येणार आहे. पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, तुला या गोष्टीचा सिरियसनेस का कळत नाही आहे, की एवढी मोठी गोष्ट तू सायली वहिनीपासून का लपवून ठेवतो आहेस? मागच्या वेळेला, आश्रम केसच्या वेळेला, जेव्हा तू ती गोष्ट लपवून ठेवली होतीस तेव्हा सायली वहिनीला किती राग आला होता, तुला माहिती आहे ना? मग जर आता ही गोष्ट सायली वहिनीला कळली तर ती कशी रिॲक्ट करेल हे तुला चांगलंच माहिती आहे. आपण तिला सत्य सांगूया, असं चैतन्य अर्जुनला सांगत असतो. आणि अर्जुनसुद्धा त्या गोष्टीचा विचार करायला लागतो. तर पुढील भागामध्ये इथे आता सायली म्हणत असते की सर, आपल्याला आता प्रियाच्या विरोधात अजून एक मोठा पुरावा सापडला आहे. तेव्हा प्रिया आता मैनावती आणि सदा यांना का पैसे देते हे सुद्धा आपल्याला शोधून काढावं लागेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्जुन म्हणत असतो की आपला तिच्या विरोधात अजून जास्तीत जास्त पुरावे लवकरात लवकर गोळा करायचे आहेत आणि तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा द्यायची आहे. तेव्हा अर्जुन सायली प्रियाच्या शाळेपर्यंत पोहोचलेले असतात. तिथे गेल्यानंतर त्यांच्या हाती पुरावे हे लागणारच असतात आणि तेवढ्यातच मैनावती आणि सदा यांना जे पैसे दिलेले असतात त्याचासुद्धा त्यांना आता शोध घ्यायचा असतो. तेव्हा इथे सायली म्हणत असते की फक्त एकच विनंती आहे की आपण प्रियाच्या विरोधात पुरावे गोळा करतोय ही गोष्ट प्रियाला कळता कामा नये, नाहीतर ती अलर्ट होईल आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करेल, असं सायली अर्जुनला म्हणत असते.